आज प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. पैसा कमवतो, मोठे घर बांधतो, गाडी घेतो, परदेशात फिरतो. पण एवढं सगळं मिळूनही मनात समाधान नाही. उलट ताण, नैराश्य, एकटेपणा आणि असुरक्षितता वाढत चालली आहे. मग खरे सुख नेमके कुठे आहे, हा प्रश्न मनाला पडतो. ह्या प्रश्नाचे उत्तर शेकडो वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी आपल्याला त्यांच्या पुढील श्लोकामध्ये म्हणजे श्लोक क्रमांक 65 मध्ये देऊन ठेवलेले आहे. श्लोक क्रमांक 65. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे, धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हे मधामी विरामी. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकात समर्थांनी सांगितले, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व विषयांची अति आसक्ती वाढवतात आणि माणसाला दैन्यवाना बनवतात. विषयांच्या मागे धावणारा माणूस स्वतःलाच हरवून बसतो. मग समर्थ हा आपल्याला झालेला रोग आहे इथे सांगून थांबत नाहीत. ते नेहमी त्या रोगावरती औषधही देतात. हा श्लोक म्हणजे त्या रोगावरचे औषधच आहे. समर्थ म्हणतात, जर तुला दैन्यवाणे जीवन नको असेल, जर मनात समाधान हवे असेल आणि जीवनाला अर्थ हवा असेल तर भक्ती कर. आज समाजात एक विचित्र चित्र दिसते. माणूस संसार करताना कधीच लाजत नाही. पैसा कमवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो, व्यवसाय वाढवण्यासाठी धडपडतो. हे करणं काही अयोग्य नाही. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यही घालवतो. पण मात्र देवाचे नाव घ्यायला, मंदिरात जायला, भजन करायला किंवा चार चौघांसमोर श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला मात्र संकोच वाटतो. समर्थांची हीच शोकांतिका ह्या श्लोकातून दिसते. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे. समर्थांनी गरीब हा शब्द वापरलेला नाही, त्यांनी दैन्यवाणे हा शब्द वापरला आहे. यातील फरक समजावून घेतला पाहिजे. गरिबी ही बाहेरची असते आणि दैन्य हे मनाचे असते. ज्यांच्याकडे पैसा नाही तो गरीब असू शकतो, पण ज्यांच्याकडे भक्ती नाही तो दैन्यवाणा असतो. कारण पैसा नसला तरी समाधान असू शकते, पण भक्ती नसली तर समाधान कधीच मिळत नाही. आज अनेक लोकांकडे कोट्यावधी संपत्ती आहे, मोठे उद्योग आहेत, आलिशान बंगले आहेत, पण रात्री झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप लागत नाही. दुसरीकडे एखादा वारकरी आहे, साधे घर आहे, 2 वेळचे अन्न आहे, पण सकाळी उठून राम कृष्ण हरी म्हणतो आणि दिवसभर आनंदात राहतो. दोघांमधला फरक तो काय? समर्थ म्हणतात, भक्ती. भक्ती म्हणजे नेमकं काय? आज अनेकांना वाटतं भक्ती म्हणजे पूजा, आरती, अगरबत्ती देवासमोर लावणे, धूप दीप जाळणे म्हणजे भक्ती. मंदिरात ही भक्तीची साधने आहेत, पण भक्ती ह्यापेक्षा खूप मोठी आहे. महर्षी नारद भक्तिसूत्रात भक्तीची व्याख्या करताना म्हणतात, परमेश्वरावरील परमप्रेम म्हणजे भक्ती. प्रेम हा शब्द समर्थांनी वापरला आहे. धरी रे मना आदरे प्रीती रामी. प्रेम असेल तर भक्ती आहे, स्वार्थ असेल तर व्यवहार आहे. भगवंतावर प्रेम करणे म्हणजे त्याच्याकडून काही मागणे नव्हे, तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण हेच आपल्याला सांगतात. भगवान म्हणतात, जे माझे अखंड चिंतन करतात त्यांच्या आवश्यक गोष्टींची जबाबदारी मी स्वतः घेतो. किती मोठा शब्द आहे हा. आज आपण संपूर्ण आयुष्य स्वतःची सुरक्षा करण्यात घालवतो. बँक बॅलन्स, विमा, गुंतवणूक, मालमत्ता हे सर्व आवश्यक आहे, पण ह्या सर्वांच्या पाठीमागे एक भीती असते. उद्या काय होईल? भगवान म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, तुझा योगक्षेम मी चालवीन. भक्ती म्हणजे ह्याच विश्वासाचे हे नाव आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्याच्या मनात भगवंताचे प्रेम जागे असते, ज्याच्या मनातील विषयांची चव हळूहळू कमी होत जाते, येथे अंधार म्हणजे जळमट आहे,
म्हणजे जळमंड काढण्यासाठी झाडू मारावा लागतो, तसा त्यांना हे म्हणायचं आहे, अज्ञानरूपी अंधार काढण्यासाठी इथे झाडू मारावा लागत नाही. एक दिवा लावला की अंधार आपोआप नाहीसा होतो. तसंच मनात रामाचा दिवा पेटला की वासना, लोभ आणि असुरक्षिततेचा अंधार आपोआप कमी होतो. म्हणून संतांनी कधीही फक्त विषयांचा त्याग कर असे सांगितले नाही. ते म्हणाले, रामावर प्रेम कर, विषय आपोआप मागे पडतील. एकनाथी भागवतात एकनाथ म्हणतात, भक्ती म्हणजे संसार सोडणे नाही, संसारात राहून भगवंताला विसरून न देणे. कमळ पाण्यातच उमलते, पण पाणी त्याच्या पानावर टिकत नाही. तसाच खरा भक्त संसारात राहतो, कर्तव्य करतो, व्यवहार करतो, कुटुंब सांभाळतो, पण त्याचे मन भगवंताच्या चरणी जोडलेले असते. हिरण्यकश्यपूकडे सत्ता होती, संपत्ती होती, संपूर्ण पृथ्वीवर त्याचा प्रभाव होता, पण भक्ती नव्हती. दुसरीकडे प्रल्हादाकडे काहीच नव्हते, पण त्याच्या हृदयात नारायण होते. आज जग हिरण्यकश्यपूची पूजा करत नाही, प्रल्हादाला वंदन करते. का? कारण भक्ती माणसाला अमर करते, संपत्ती नाही. ह्याच कारणामुळे संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत निळोबाराय यांच्या आयुष्यात भौतिक यश कमीही असेल, पण त्यांची कीर्ती आजही तेजाने झळकत आहे. त्यांच्या घरात सोन्याचे महाल नव्हते, पण त्यांच्या हृदयात विठ्ठल होता. एका मोठ्या शहरात 2 घरे आहेत. एक उदाहरण आपण पाहूया. पहिल्या घरात सर्व सुखसोयी आहेत, मोठा बंगला आहे, महागड्या गाड्या आहेत, प्रत्येकाच्या हातात उंची मोबाईल आहेत, पण एकत्र बसून जेवायला वेळ नाही. आई वडिलांचा संवाद नाही. देवघर आहे, पण दिवा लावत नाही. एक सुंदर घर आहे, पण मनं तुटलेली आहेत. दुसरे घर साधे आहे, मोठे वैभव नाही, पण रोज संध्याकाळी संपूर्ण कुटुंब 5 मिनिटं एकत्र बसून जेवतं, रामरक्षा म्हणतं आणि एकमेकांची विचारपूस करतं. पहिले घर हेमधाम असू शकते, पण दुसरे घर रामधाम आहे. अतिमूर्खत्या सर्वदा दुःख दुणे. येथे समर्थांचा मूर्ख हा शब्द कोणत्याही माणसाचा अपमान करण्यासाठी नाही. समर्थांच्या भाषेत मूर्ख म्हणजे ज्याला स्वतःचे हित कळत नाही असा तो. त्याच्यासमोर सत्य उभे आहे, संतांचे वचन आहे, शास्त्रांचे मार्गदर्शन आहे, तरीही जो नाशवंत गोष्टीमध्ये सुख शोधतो तो खरा मूर्ख. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी भक्तीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, तसेच बुद्धीचेही 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये तामसी बुद्धीचे वर्णन करताना ते म्हणतात, जी बुद्धी अधर्मालाच धर्म मानते, चुकीलाच बरोबर समजते, ती तामसी बुद्धी होय. समर्थांनी मागील श्लोकात हेच सांगितले होते की विषयांच्या अतिरेकामुळे बुद्धीवर रज आणि तमाचे आवरण येते. अशी बुद्धी मग चुकीचेच योग्य मानू लागते. म्हणून विषयांच्या मागे धावणारा माणूस स्वतःच्या विनाशाचा मार्ग स्वतःच निवडतो. मोहाने झाकलेली बुद्धी परमेश्वराला शरण जात नाही असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. समर्थांचा अतिमूर्ख हाच या गीतेतील मूढ आहे. एखादा तरुण दिवसाचे 10-12 तास काम करतो, शनिवार रविवारही काम करतो, शरीर थकते, मन थकले आहे, कुटुंबासाठी वेळ नाही, पण तो म्हणतो आणखीन थोडे पैसे मिळाले की मी सुखी होईन. 10 वर्षांनी पैसा वाढतो, पण रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश आणि एकटेपणाही त्याचबरोबर येतो. यालाच समर्थ म्हणतात दुःख दुणे. एक दुःख विषय मिळवण्यासाठी, दुसरे दुःख ते टिकवण्यासाठी आणि तिसरे दुःख ते गमावण्याच्या भीतीने. म्हणून समर्थ ताबडतोब उपाय सांगतात. धरी रे मना आदरे प्रीती रामी. फक्त भक्ती कर असे ते म्हणत नाहीत, आदरपूर्वक प्रेम कर. आदर नसलेल्या प्रेमात स्थैर्य नसते. आज आपण देवाकडे जातो, पण तो व्यवहार असतो. हे देवा, हे काम झाले तर नारळ फोडीन, ही परीक्षा पास झाले तर दर्शनाला येईन. ही भक्ती नाही,
हा व्यवहार आहे. भक्ती म्हणजे परमेश्वरावर निस्सीम निस्वार्थ प्रेम. महर्षी नारद म्हणतात, परमेश्वरावरील परमप्रेम म्हणजे भक्ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात, ज्यांच्या हृदयात भगवंताविषयी प्रेम जागते त्याला बाह्य विषयांचे आकर्षण कमी होत जाते. जसे सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नष्ट होतो, तसे भगवंताच्या प्रेमाने वासनांचा अंधार दूर होतो. म्हणून संतांनी वासनांशी झगडायला सांगितले नाही, तर त्यांनी भगवंतावर प्रेम करायला सांगितले, म्हणजे आपोआपच वासना दूर होत जातात. संत एकनाथ महाराज म्हणतात, संसार करणे हा दोष नाही, संसारात रमून भगवंताला विसरणे हा दोष आहे. आई आपल्या बाळाला सांभाळते, पण तिचे मन सतत बाळाकडेच असते. तसेच माणसाने व्यवहार करावा, नोकरी करावी, कुटुंब सांभाळावे, पण अंतःकरणात रामाचे स्मरण अखंड असावे. हेच समर्थ आदरे प्रीती रामी ह्या शब्दात सांगतायत. नको वासना हेमधामी विरामी हा चरण समजावून घेतल्याशिवाय हा श्लोक पूर्णच होऊ शकत नाही. हेमधाम म्हणजे काय? हेमधाम म्हणजे सोन्याचा महाल. विरामी म्हणजे ज्या ठिकाणी रामाचा विराम नाही, जे रामाचे स्मरण नाही असे ते स्थान. एखादे घर सोन्याचे असेलही, पण ज्या घरात रामाचे नाव नसेल, संस्कार नसतील, भक्ती नसेल, तर अशा घराची इच्छा तू धरू नकोस. कारण सोने भिंती सजवते, राम अंतःकरण सजवतो. सोने चोरीला जाऊ शकते, रामाचे नाम कोणीही चोरून घेऊ शकत नाही. सोने मृत्यूच्या वेळी मागे राहते, राम नाम मृत्यूलाही पार नेते. ह्यासाठी रामायणातील रावण आणि विभीषण यांच्यात एक मोठं उदाहरण आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. रावणाकडे सुवर्णाची लंका होती, ऐश्वर्य होते, विद्वत्ता होती, सत्ता होती, पण मनात वासना आणि अहंकार होता, राम नव्हता. त्याच सुवर्णलंकाच्या शेवटी राखेचा ढिगारा झाला. दुसरीकडे विभीषणाने सुवर्णापेक्षा रामाची निवड केली. आज कोण पूजनीय आहे, रावण की विभीषण? उत्तर स्पष्ट आहे, विभीषण. कंठोपनिषदात नचिकेताची कथा देखील हेच शिकवते. यमराजांनी त्याला धन, वैभव, दीर्घायुष्य, स्वर्गीय सुख ह्याची लालच दाखवली, पण नचिकेत म्हणाला, हे सर्व क्षणभंगूर आहे, मला आत्मज्ञान हवे. ह्याच विचाराला भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, ज्याची प्राप्ती झाली की दुसरे काहीही प्राप्त करावे अशी उरत नाही, तीच खरी प्राप्ती. रामाचेच प्रेम हीच खरी ती प्राप्ती होय. समर्थांनी दासबोधामध्ये एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहोनी चालावे. घर चालवण्यासाठी धन कमवा, धनाचे गुलाम होऊ नका. संसार करा, पण संसार मनात भरून देऊ नका. कारण देहाला अन्न लागते, मनाला प्रेम लागते आणि आत्म्याला भगवंत लागतो. आत्म्याची भूक पैशाने भागत नाही, तो फक्त भक्तीनेच भागते. आजच्या काळात आपण एक गोष्ट पाहतो. घरात सर्व आधुनिक साधने आहेत, मोठा टीव्ही आहे, महागडे फर्निचर आहे, पण एकत्र बसून 5 मिनिटे देवाचे नाव घेण्याची परंपरा हरवत चाललेली आहे. म्हणून घर मोठे झाले, पण मने मात्र लहान झाली. सुविधा वाढल्या, पण समाधान मात्र कमी झाले. समर्थांचा हा श्लोक आज पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे. म्हणून समर्थ शेवटी आपल्या मनात एकच भाव रुजवतात, नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे. भक्ती म्हणजे संसार सोडणे नाही, भक्ती म्हणजे संसाराच्या माध्यमांनी रामाला प्राप्त करणे हे होय. भक्ती म्हणजे प्रत्येक कर्म त्याला अर्पण करणे हे होय. जर घरात राम असेल तर झोपडीतही अयोध्या होते, पण जर मनात राम नसेल तर सुवर्णाच्या महालातही राम किंवा ती सुवर्ण महालही ती झोपडीसारखा होतो. म्हणूनच समर्थांचे हे शब्द आजही प्रत्येकाच्या हृदयात घुमत राहतात. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेमधामी विरामी.
जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकांप्रमाणेच आपल्याला इतरही श्लोकांचे अर्थ जर जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.